आता आपला जो हा ट्रॅक्टर आहे ॲग्रोलक्स 50 HP, याच्यामध्ये ज्या इतर ट्रॅक्टर पेक्षा ज्या सुविधा आहेत त्याच मी सांगतो. आता जो हा लुक आहे ना, आता तुम्ही ट्रॅक्टरवरती बसलेलात, तुम्हाला इथे पुढचा काय भाग दिसतोय का? तुम्हाला हात माग दिसतोय का? आता नाही दिसत ना, म्हणजे इकडे काय दिसत नाही. म्हणजेच काय, ट्रॅक्टरवर बसल्यानंतर पूर्णपणे जो काही ऑपरेटर आहे त्याला पूर्ण शेत असं मोकळं दिसतं, कुठे कुठल्या प्रकारचा अडथळा नाहीये. त्यानंतर ही जाळी दिसते का तुम्हाला? या तिन्ही बाजून जाळी दिलेली आहे पूर्ण. त्याच्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त हवा इंजिनला थंड करण्यासाठी जाते, इंजिन गरम होत नाही. आणि जी मोठी समजा एखादी राख उठते किंवा काय उठते, ती पूर्णपणे इथं कव्हर होते आणि वरच्यावर क्लीन करता येते. आतमध्ये काही जाऊ शकत नाही. जी मोठी डस्ट आहे ती डस्ट इथे येऊन थांबते आणि त्याला पूर्णपणे असं साफ करता येतं. आतमध्ये एकदम स्वच्छ हवा जाते आणि जास्तीत जास्त हवा जाते. त्यानंतर बॉनेटची अजून एक खासियत आहे, हा बॉनेट सिंगल हुड बॉनेट आहे. एका बटनामध्ये हा ट्रॅक्टर बॉनेट वरती होऊन जातं. याचा फायदा काय आहे, शेतकऱ्याला बऱ्याच वेळा स्वतः हे एअर क्लिनर क्लीन करायचं असतं, तर इतर ट्रॅक्टरमध्ये भयंकर अडचणीमध्ये असते. कुठली गोष्ट, बॅटरीचं पाणी चेक करायचं आहे किंवा बॅटरीला स्वच्छ करायची आहे किंवा इथे येणारी घाण साफ करायची आहे, इतर ट्रॅक्टरमध्ये भयंकर अडचणीमध्ये आहे. आपल्या ट्रॅक्टरमध्ये एकदम जागा आहे, भरपूर जागा आहे. किंवा मेकॅनिक आला सर्व्हिसिंगला तर त्याला फिल्टर वगैरे बदलायचे आहेत, त्याला जास्त काही खोलायची गरज नाही, बॉनेट वर केलं सगळे काम करू शकतं. त्यानंतर हे जे मटेरियल आहे हे लॉंग थ्रेड फायबर मटेरियल आहे. याच्यामुळे उन्हाचा काही इफेक्ट होत नाही. कलर फेड होणं, उन्हात जरी ट्रॅक्टर उभा राहिला किंवा पाणी आपल्याकडे आजकाल आपण वॉश करतो, पावसाचं पाणी म्हणा किंवा बोरिंगचं पाणी असतं, इतर ट्रॅक्टरमध्ये पाणी थांबलं जातं, कुठेतरी आतमध्ये जाऊन थांबतं पाणी, त्यामुळे ते बॉनेट सडतं वगैरे. याच्यामध्ये काय, पाण्याचा थेंब पडला की तो ऑटोमॅटिकली खाली येऊन जातो. कुठल्याही प्रकारचं पाणी याच्यामध्ये थांबू शकत नाही, कारण शो असा असल्यामुळं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, स्पीड. याला वाऱ्याला पूर्णपणे हा ट्रॅक्टर जो आहे वाऱ्याला एकदम अनुकूल हे बनवतो, त्यामुळे ट्रॅक्टरला जर रोडवरती जायचं झाले तर अडथळा येत नाही. जे वारं आहे ते एरोडायनामिक असल्यामुळं ट्रॅक्टरचं स्पीड चांगल्या प्रकारे वाढतं, त्यामुळे ऍव्हरेज पण वाढतं. तर हा लुक जो आहे इतर कोणत्याही ट्रॅक्टरपेक्षा सगळ्यात ऍडव्हान्स लुक आहे. बरीच लोक म्हणतात हे खाली वगैरे आहे, तर हे आपल्या मनावरती नसतं. डिझाईन लक्षात घ्या, त्याचा उपयोग काय आहे, त्याचा फायदा काय आहे, हे महत्वाचं आहे सगळ्यात जास्त. ओके, आता माझा एक प्रश्न आहे. आता आपण सगळे शेतकरी जात, मला एक, आता जागेवर तुम्ही आता काही बोलणार नाही कारण रेकॉर्डिंग चालू आहे, एक चांगल्या प्रकारे बक्षीस देऊ शकतो मी. मला याच्यामध्ये फक्त पंप दाखवा. हा, बॉश पंप दाखवा. कुठं तुम्हाला दिसतोय का बघा. बॉश पंपाशिवाय तर ट्रॅक्टर चालू होत नाही. याच्यामध्ये मला तुम्ही दाखवा बाबा ही सिस्टम आहे, हा, किंवा बाकीच्या ट्रॅक्टर मध्ये कशी असते हे मला तुम्ही सांगा, मग मी तुम्हाला पुढचं सांगतो. कोणी सांगाल का याच्यामध्ये बॉश पंप आहे का? बरं, तुम्ही सांगा मला, फक्त हात लावून दाखवा फक्त. मी सांगणार आहे काय आहे, सांगणार आहे. तो बॉश पंप आहे, त्याला कुठे हे आहे का, डिझेल कुठे आहे त्याला? सांगतो मी रेस आहे त्याला, पण त्याला डिझेलची पाईप कुठे जोडलेली आहे का? नाही. म्हणजेच काय, याच्यामध्ये जो रेग्युलर बॉश पंप आहे तो बॉश पंप याच्यामध्ये नाहीये. बॉश पंप म्हणजे काय, डिझेल ओढण्याचं काम करतं, त्याला फीड पंप म्हणतो. प्रेशर बनवतो, त्याला फ्युएल इंजेक्शन पंप म्हणतात. आणि गव्हर्नर जो ऍक्सिलेटर दिल्यानंतर कमी जास्त करणं, हे एका बॉक्स मध्ये येतं, असं बॉक्स मध्ये येतं कुठल्याही डिझेल इंजिनला, आणि ती बॉश कंपनीच देते. त्यामुळे त्याला आपण बॉश पंप म्हणतो किंवा फ्युएल इंजेक्शन पंप म्हणतो. याच्यामध्ये आम्ही या तिन्ही गोष्टी सेपरेट केलेल्या आहेत. मग शेतकऱ्याला काय फायदा आहे? शेतकऱ्याला फायदा आहे. हा फीड पंप आहे, इकडे बघा, हा जो फीड पंप आहे एवढं केलं एअर निघून गेली, बाकी कुठून खोलायची गरज नाही. हा गव्हर्नर आहे, दिसला का गव्हर्नर? आणि याच्यावरती बघा स्टिकर, बघा स्टिकर स्वतःच आहे आमच्या कंपनीचं. त्यामुळं या ट्रॅक्टरमध्ये गव्हर्नर जो आहे स्वतः असल्यामुळे मेंटेनन्स याचा पूर्ण आम्ही स्वतः करतो. आमच्या वर्कशॉपमध्ये होतो, आमच्या इंजिनियर किंवा मेकॅनिक करणार. तुम्हाला कुठेही मायक्रोमध्ये द्यायची गरज नाही. राहिले हे 3 पंप आहेत, हे बघा. तुमच्या इथं आयटीआय झालेला मुलगा असेल, काय असेल, पाण्याच्या पंपाला जसे पंप असतात ना फिटर इंजिनला, तसे हे पंप आहेत. किंवा रिक्षाला कसे असतात, ऍपे रिक्षाला वगैरे, सिंगल पंप आहे बघा. 1 2 3. पूर्ण पंप जरी बदलायचा म्हटलं तर 5-6 हजार मध्ये एका पंपच येऊन जातो नवीन. हे बॉशचे आहेत, पण हे बॉशचे का घेतले आपण, कारण भारतामध्ये सर्व्हिस मिळायला पाहिजेत, पण हे खराब होत नाहीत. याचं कारण काय, त्याला 5 फिल्टर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे पंप खराब होत नाहीत, कारण त्याला 5 फिल्टर आहेत, जे की इतर ट्रॅक्टर मध्ये येत नाहीत. तुम्ही म्हणा कुठले 5 फिल्टर, तुमच्या बघण्यात हे 2च फिल्टर आहेत.
बाकी कुठले मी जे सांगतो हे दुसऱ्या ट्रॅक्टर मध्ये नाहीये, त्याच गोष्टी सांगतोय मी. 2च फिल्टर आहेत इतर कोणत्याही ट्रॅक्टर मध्ये. पहिला फिल्टर कापडी आणि नंतर याचा कापडा याचा येतो म्हणजे त्याला काय म्हणतात पेपर फिल्टर नाही येतात. हे दोन्ही फिल्टर तुम्हाला बघण्यात आहेत इतर सगळ्या ट्रॅक्टर मध्ये. आपल्या याच्यामध्ये 3 एक्स्ट्रा फिल्टर आहेत जे आयुष्यभर बदलायचे नाहीत. आता काय तुम्हाला दाखवतो. आता ही चावी आहे समजा, बघा जर्मन टेक्नॉलॉजी काय असते तुम्हाला सांगतो. याला बघा डिझेल कुठलं खालून येते का बघा. बाकीच्या प्रत्येक ट्रॅक्टर मध्ये काय असतं खालून कनेक्शन आहे. म्हणजे खराब जर डिझेल असेल, डिझेलमध्ये घाण असेल, ती सगळ्यात पहिल्यांदा पंपाला येणार आणि फिल्टरमध्ये येणार ती घाण. याच्यामध्ये हमेशा 6 लिटर डिझेल पडून राहतं. याचं कनेक्शन वरून आहे, इकडे बघा वरून कनेक्शन आहे. आणि जे कनेक्शन आहे त्याला पण एक फिल्टर आहे, तो आयुष्यभर बदलायचा नसतो. म्हणजे 6 लिटर डिझेल हमेशा खाली तळात पडून राहतं याचं. त्यानंतर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे आपण पेट्रोल पंपाला डिझेल पंपावर जाऊ टाकलं तर मोठी घाण याच्यामध्ये जमा होते, किंवा आजकाल काय कोणी घेऊन जात नाही, कॅन मधनं घेऊन येतात. सगळ्यात मोठी घाण याच्यामध्ये पकडली जाईल. ह्याच्यातून जी राहील घाण ती इथल्या पंपात पकडली जाईल, इथल्या फिल्टरमध्ये पकडली जाईल. त्यातून जर राहिली मग गेली इथं पकडली जाईल, इथं याच्या आतमध्ये आहे. मग हे 2 फिल्टर आहेत. म्हणजे बाकीच्या कंपनीमध्ये आता ह्याची काय किंमत असेल अंदाज सांगा. काहीतरी असेल नाही ते कंपनीने बनवलंय म्हणलं तर कमीत कमी किती पकडायची 100 रुपये पकडू आपण, तेवढी नाहीये 150-200 असेल. जर समजा आम्ही 5,000 ट्रॅक्टर बनवतो, 21,000 ट्रॅक्टर बनवतो वर्षाला, हे जर एक आयटम काढलं तर कंपनीचे पैसे किती वाचतील. 2.5 करोड रुपये वाचू शकतात कंपनीचे फक्त हे एक आयटम काढला तर. लक्षात आलं का. पण हा एक आयटम दिल्यामुळे काय होणार आहे, पंप वाचणार आहे. लक्षात घ्या आमच्या ट्रॅक्टर मध्ये 20-20 वर्ष झालं लोकांना पंपच माहित नाही, कधी खोललेलंच नाही. कुठल्याही डिझेलला विचारा कधी डिझेल पंपाचं काम, ते म्हणते पंपच नाही याच्यामध्ये. तर लक्षात घ्या त्याच्या मागची टेक्नॉलॉजी काम करते. 3 फिल्टर आहेत जे कधी बदलायला लागत नाही. एक मेन टाकीला आहे, एक सक्शन पाईपला आहे, एक या फीड पंपामध्ये आहे, आणि नंतर हे 2 आहेत. हे 2 बदलता तुम्ही प्रत्येक सर्व्हिसिंगला. हे फक्त स्वच्छ करून बसवायचे आहेत बाकीचे 3 फिल्टर. अशामुळे या ट्रॅक्टरमध्ये कधीच पंप खराब होत नाही, मेंटेनन्स निघत नाही. त्यानंतर सिलेंडर हेड सेपरेटचा फायदा तुम्हाला माहित आहे. एखादं सिलेंडर हेड समजा पाणी नसेल ट्रॅक्टरमध्ये, तुमच्याकडून चुकून जर ट्रॅक्टर गरम झाला पाणी नसताना, किंवा एखादी पाईप फुटली असेल, तर एक सिलेंडरचं गॅसकेट गेलं एकच बदलायचं, बाकी कुठलाच खोलायची गरज नाही. म्हणजे सेपरेट आहेत, एक गॅसकेट गेलं एकच खोलायचं. त्यानंतर पूर्ण ट्रॅक्टरमध्ये पॅकिंग जे आहे ते खाली संपला आहे, हेडला आहे, टॅपेट कव्हरला आहेत, आणि इंजिन मध्ये 1-2 पॅकिंग आहेत. इथून मागे एकही पॅकिंग नाही ट्रॅक्टरला. गॅसकेट ज्याला म्हणतो पॅकिंग म्हणतो. महिंद्रा ट्रॅक्टर मध्ये 29 पॅकिंग आहेत. तुम्ही महिंद्राच्या कंपनीला जावा, त्यांना म्हणा पॅकिंग किती आहे तुमच्याकडे. आमच्यामध्ये जास्तीत जास्त 6 ते 7 पॅकिंग आहेत फक्त टोटल, ते पण इंजिन मध्ये. बाकी कुठेच पॅकिंग नाहीये, अख्ख्या गिअरबॉक्सला पॅकिंग नाही, कुठंच पॅकिंग नाही. त्यानंतर हे इंजिन कसं आहे, 3000 सीसीचं इंजिन आहे, 3 सिलेंडर. आता समजा 3 भाऊ आहे, ते तुम्हाला एक प्रॉपर्टी वाटायची आहे बरोबर. तिघांना तुम्ही समान कसं वाटणार. 3000 सिलेंडर असल्यामुळे तुम्ही समान वाटू शकता ना, किंवा ह्याला 1000 रुपये, त्याला 1000 रुपये, त्याला एक. बाकीच्या कंपनीचं नाव घेत नाही, कुणाचंच असं नाहीये. 2750 सीसी, त्याला 3 कसे डिवाइड करणार तुम्ही. लक्षात घ्या मी काय म्हणतो. हे इंजिनिअरिंग भाषेमध्ये याला स्क्वेअर इंजिन म्हणतात. स्क्वेअर म्हणजे डिझाईन, म्हणजे प्रत्येक सिलेंडरची पॉवर एक समान येणार याच्यामध्ये. ही सुविधा कोणत्याच ट्रॅक्टरला नाही. आपलं हे 3 सिलेंडर आहे, मोठा जे आहे ते 4 सिलेंडर आहे, 4000 सीसी आहे, 3000 सीसी आहे. म्हणजेच काय स्क्वेअर इंजिन म्हणतात याला. त्यामुळे या इंजिन मध्ये सगळ्या सिलेंडर मध्ये पॉवर पण एक समान होते. 1000 सीसी 3 सिलेंडर तसे 3000 सीसीचं इंजिन होऊन जातं. तर हे स्क्वेअर इंजिन आहे, त्यामुळे याच्यामध्ये पॉवर जबरदस्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संप. आता आमचं बघून बाकीच्या लोकांनी द्यायला चालू केलं, तर पत्र्याचे संप आहेत बऱ्याच लोकांना. काय लागलं तर लागू शकतो, याच्यामध्ये काय लागायचा काय संबंध नाही. ग्राउंड क्लिअरन्स पण जास्त आहे आपला, जमिनीपासूनचं अंतर पण जास्त आहे आपलं. ठीक आहे, ही झाली इंजिनची खासियत. त्यानंतर या साईडला या सर, अजून एक इंजिनची खासियत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायलेन्सर. काय, ही पाईप जर काढून ठेवली तरी आवाजात काही फरक होत नाही. ही सगळा आवाज इथं कमी केलेला आहे. मी ही पाईप जरी काढून टाकली आवाजात काहीच फरक नाही. ही पाईप तुम्ही वरची पण घेऊ शकता किंवा अशी खालची पण घेऊ शकता. आमच्याकडे खालची पण पाईप आहे, अशी बागेत चालण्यासाठी अशी खालची पण पाईप आहे. म्हणजे ही पाईप जरी काढली आवाजात काहीच फरक नाही. म्हणजे स्टेअरिंग बसल्यानंतर ही पाईप पण निघू शकते.
दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये सुविधा नाहीये. म्हणजे मफलर आतमध्ये आहे, म्हणजे मफलर आणि एअर कलर आतमध्ये आहे, इंजिनच्या आतमध्ये आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची खासियत म्हणजे डबल क्लच. याच्यामध्ये 2 क्लच आहेत. हा सस्पेंडेड क्लच आहे, म्हणजे असा वरून आलेला क्लच आहे. बाकीच्या ट्रॅक्टरना असा खालून येतो क्लच. आता काय होतं दादा, हा जर क्लच असा वडला मी का ते स्प्रिंग वगैरे लावून 7 किलो वरती हा क्लच ऑपरेट होतो. किती किलो? 7 किलो ताकदीवरती क्लच वडला जातो. आणि दुसऱ्या ट्रॅक्टरला 40 किलो ताकद लागते. किती लागते? 40 किलो ताकद लागते. तर त्यामुळे काय, दिवसभर जर ट्रॅक्टर चालवला तरी ऑपरेटरला थकवा येत नाही. त्याचं कारण काय, क्लच ऑपरेटिंग इझी आहे. त्यानंतर बघा बुश बदलायचे. आता इथं बुश आहे, ह्या लेवलला काय येऊ शकते का घाण वगैरे, चिखल वगैरे येऊ शकतो का? बाकीच्या ट्रॅक्टरला इथून असतात बघा, तुम्ही जाऊन बघा कुठल्या ट्रॅक्टरला खालून शाफ्ट असतो. त्यामुळे चिखल म्हणा, पाणी म्हणा, ते लागून ते जाम होतं. त्यामुळे अजून क्लच दाबायला ताकद लावायला लागते, बुश बदलायला लागतात. याच्यामध्ये ह्या लेवलला इथं बुश आहे, क्लचचं बुश. एवढं पॅडल इथं लावल्यामुळं ह्या लेवलला बाकीच्या कंपन्यांचे स्वप्न आहेत आपल्यासारखा क्लचचं पॅडल द्यावं, किंवा त्यांनी बरेच ऍडजस्टमेंट केलेले आहे. मी नाव घ्यायची गरज नाही, तुम्ही बघा रॉड आहेत त्याला, असं इकडनं घेऊन परत रॉड लावून काय वाटेल ते केलंय. म्हणजे आमच्यासारखं दिसण्यासाठी, डिझाईन बनवण्यासाठी कुठूनही कशीही पायपा टाकल्यात, काही रॉड केलेलं आहे. ठीक आहे ना. तर आपला सस्पेंडेड क्लच आहे, सेपरेट क्लच आहे. तेव्हा इथं क्लच हा वेगळा दिलेला आहे. याचं काम काय, पीटीओ चालू बंद करण्यासाठी. बाकीच्या ट्रॅक्टरनं काय, अर्धा क्लच दाबला ट्रॅक्टर थांबतो, पूर्ण दाबल्यानंतर पीटीओ थांबतो. आपल्यामध्ये तसं नाही, अर्धा क्लच दाबला म्हणजे हा दाबला तर ट्रॅक्टर थांबून जातो. आणि पीटीओ क्लच साठी सेपरेट आहे, म्हणजे चालू ट्रॅक्टर होती पीटीओ चालू बंद करता येतो. त्यानंतर पीटीओला स्पीड पण 2 आहे आपले, 540 750 दोन्ही स्पीड आहे आपल्यामध्ये. या सर पलीकडल्या साईडला तेव्हा हेवी आहे पूर्ण. आता तुम्हाला डोजर लोडर लावायचा आहे, कुठेही होल मारायची गरज नाही बा. एवढे इथे होल आहे, तिकडे बा साईडला होल आहेत, इकडे बॉडीला होल आहेत. त्यामुळे काय, कुठेही एक्स्ट्रा काय करायची गरज नाही तुम्हाला. फक्त सांगायचं बाबा हे मॉडेल आहे, डोजर लावायचं आहे. प्रत्येक डोजर कंपनीमध्ये आपलं डिझाईन आहे, ते देतात तुम्हाला पाठवून. त्यानंतर महत्वाचं बघा गिअर सिस्टम, FSM फुल्ली सिंक्रोमेश कोणत्याच कंपनीमध्ये नाहीये, कोणत्याच कंपनीमध्ये हे तुम्हाला मिळणार नाही. आणि याच्यामध्ये काय केलंय, ऍडव्हान्स केलेलं आहे आपण 15+15 गिअर. इकडे गिअर टाकायचा, मध्ये शटल गिअर आहे. आणि तुम्हाला स्पीड सांगितलं, कमीत कमी या ट्रॅक्टरचं स्पीड जे आहे तुम्हाला टाकून दाखवलं नाही, ते मी आता दाखवतो. ते फक्त 300 मीटर आहे. किती मीटर आहे? 300 मीटर. आणि टॉपचं स्पीड 42 किलोमीटरचं आहे. आता 42 ने गेला का कितीने गेला ट्रॅक्टर? कोण बसलं गाडी चालवला? कितीने गेला? 50-55 गेला मोटरसायकलच्या स्पीडने. एवढ्या स्पीडचा ट्रॅक्टर कुठला आहे का बघा. आणि त्याच्यामध्ये 15 गिअर आहेत, म्हणजे एवढ्या स्पीडने काय चालवायची गरज नाही. चौथा आहे, तिसरा आहे, दुसरा आहे, पहिला आहे. हे जरा हाय मध्ये, तसं लो मध्ये पण 5 आहेत, तसं SR मध्ये पण 5 आहेत. म्हणजेच काय, आज आपल्याकडे मुश्किलनं 4 ते 5 अवजार आहेत आपल्याकडे आत्ता. पण बाहेरच्या देशामध्ये याच ट्रॅक्टरवरती कमीत कमी 50 ते 100 प्रकारचे अवजार चालू शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे ते ट्रॅक्टरचं स्पीड नसतं, अवजाराला स्पीड असतं. अवजार जसं म्हणल तसं तुम्हाला ट्रॅक्टरला स्पीड द्यायचं असतं. आपण उलटा विचार करतो, ट्रॅक्टरला स्पीड. अवजार काय म्हणतोय, रोटावेटर आहे, त्याला पाहिजे फक्त 3 किलोमीटरच्या आतलं स्पीड पाहिजे. म्हणजे 2 ते 2.5 किलोमीटरनच रोटावेटर चालवला तरच ते मागं माती चांगली मिक्स करतं, नाही तर नुसतं कावं करत जाणार. ते जास्त स्पीड दिल्यावर काय होणार, त्याला टाइम भेटणार नाही, रोटर वरच्यावर चालणार, तुमचे सड आहेत काय ते बारीक होणार नाहीत. त्यामुळं प्रत्येक अवजाराचं स्पीड असतं. त्यामुळं समजा केळी बारीक करायची आहे, त्याला मल्चर येतो, तो एकदम हळू चालला पाहिजे. त्यामुळं त्याला ट्रॅक्टरला स्पीड कमी पाहिजे, तर तो मल्चर चालू शकतात. इतर कंपन्या काय म्हणतात, नाही आमच्या ट्रॅक्टरला पण चालतो, मग ते काय करतात, क्लच हाफ करून चालवतात. तो जो घास घेतलेला आहे तो बारीक होई पण थांबतात आणि परत क्लच सोडायचा. म्हणजेच काय, ते काय मॅच होत नाही, लक्षात घ्या. आपल्या ट्रॅक्टरवर क्लच वरती पाय काढायचा, गिअर टाकायचा आणि गप बसायचं, नुसतं स्टेअरिंगवर हात ठेवायचा. म्हणजे त्या इम्प्लिमेंटच्या हिशोबाने मॅचिंग इम्प्लिमेंट जे आहेत ते सगळे याच्यामध्ये होऊ शकतात. या सर इकडं हा ऍक्सेल हेवी आहे बरं का. आता तुम्ही आतमध्ये 80 HP ट्रॅक्टर उभा आहे, त्याला पण जाऊन बघायचं, त्याचा ऍक्सेल आणि हा ऍक्सेल सेम आहे. म्हणजे क्लच पासून मागं त्याला 80 HP मटेरियल वापरलेलं आहे. काय वापरलेलं आहे? त्यामुळं विचारच करायचं नाही. म्हणजे आता मी जास्त सांगत नाही, तुम्ही जर हा ऍक्सेल घेतला तर 25 वर्ष काय बघायचं नाही. म्हणजे आजोबांनी घेतला ना ट्रॅक्टर, नातवानी चालवायचा. म्हणजे लक्षात घ्या, जर 80 HP जर मी तुम्हाला मटेरियल देतोय 50 HP मध्ये, मग तुम्हाला खोलाचा काही संबंधच नाही ना. कितीही रेप वापरा,
किती त्याला असे दणके द्या, 2 ट्रॅक्टर लावून वडा त्याला, काय त्याची पिन निसटायचं किंवा काय होऊ शकत नाही. बघा ट्रॉलीला हुकाला किती बोल्ट दिलेले आहेत आपण, ठीक आहे ना. इथं लावलेलं नाही कारण डिलिव्हरी देताना लावतात ते. 12 बोल्ट आहेत त्याला. 35 टनापर्यंत लोड घेऊ शकतो हा ट्रॅक्टर. बरं, त्यानंतर इथं आपण स्मार्ट हायड्रॉलिक काय दिलं याच्यामध्ये, हाय पॉवर स्मार्ट आहे. हाय पॉवर म्हणजे काय, इथं आपण 2 गोष्टी आणि इथं टॉपलिंग लावतो, ह्याच्यावर किती वजन घेतो ह्याच्यावर पॉवर ठरवली जाते. याच्यामध्ये 2260 किलोची लिफ्ट कॅपॅसिटी आहे. तुम्हाला वाढवायची झाली त्या ट्रॅक्टरला सिलेंडर आहेत बघा, तसे सिलेंडर लावले ह्याला लागतात. डिझाईन आहे बघा, इथं थ्रेडिंग दिलेलं आहे, एक्स्ट्रा प्लेट लावायला जागा दिलेली आहे. तुमची परत 1000 किलोची कॅपॅसिटी वाढली म्हणजे जवळजवळ 3.5 टन मटेरियल याच्यावरती घेऊन जाऊ शकता तुम्ही. मार्केटमध्ये 1500 किलोच्या वर कुणाकडेच नाहीये. 2200 किलो आपली स्टँडर्ड आहे, परत 1000 किलोची कॅपॅसिटी वाढवू शकता तुम्ही. स्मार्ट मध्ये काय आहे बघा, टॉपलिंगला मल्टी सेन्सिंग होल ब्रॅकेट दिलेला आहे. शेतामध्ये आणण्या, आता महिंद्रा वगैरे आता नाव चुकून गेलं माझ्याकडनं, त्यांना 2च होल आहेत बऱ्याच कंपन्यांना. याच्यामध्ये 4 होलामध्ये काय होतं, जर तुम्ही ह्या होलामध्ये वापरलं, हार्ड जमीनमध्ये काम करायचं. जरा मऊ जमीन असली, कारण आपलं बघा गाव जे असतं प्रत्येक गावामध्ये एक शिवार वेगवेगळं असतं. काही एकदम मऊ शिवार असतं, हार्ड असतं, नदीकडे जरा सॉफ्ट असतं, माळरानाला हार्ड असते. म्हणजे आपल्या गावातच 4-5 प्रकारची जमीन आहे. लक्षात घ्या, आपल्या गावातच 4-5 प्रकारची जमीन असते. त्या जमिनीप्रमाणे आपण याची ऍडजस्टमेंट करायची. म्हणजेच काय होतं, डिझेल कमी लागतो, वेळ कमी लागतो आणि याचा फायदा काय होतो, शेतकऱ्याला होतो. कमी वेळेत चांगलं काम होतं, क्वालिटी चांगली मिळते. तर हे ज्याला समजलं म्हणजे डिझेलची बचत, टायर स्लिप होऊ देत नाही. त्यानंतर हे कंपनी फिटेड आहे. ट्रॉली डम्पिंग पण होऊ शकते, नांगर पलटी पण होऊ शकते. याला 2 वे वॉल किंवा एक्झॉलरी वॉल म्हणतात. कंपनी फिटेड आहे. याला बघा कुठे पायपा वगैरे दिसतात का तुम्हाला, कुठं कंपनी फिटेड लोखंडी पाईप आहेत, कुठं प्लास्टिकची पाईप वगैरे वापरलेली नाही, रबर पाईप नाहीये किंवा लागायचा पण काही संबंध नाही, कुठं काय सेपरेट अगदी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, हायड्रॉलिक मध्ये काय झालं तर काय करावं लागतो, हायड्रॉलिक मध्ये काही प्रॉब्लेम झाला, उचलत नसेल काय करावं लागतं, पीटी काढायला लागते. तर याला वॉल वरती दिलेला आहे, म्हणजे पीटीच्या आतमध्ये काहीच नाही आहे. जो वॉल आहे, जे हृदय आहे ते बाहेर काढलेलं आहे. आता जास्तीत जास्त काय करावं लागेल तुम्हाला, ह्या 2 पायपा खोलायचे आहेत. हा वरच्या प्लेट खोलली की वॉल काढून तुम्ही बॅगेमध्ये भरून आणू शकता इकडं रिपेअर करायला. किंवा आमचा मेकॅनिक गेला, त्याला एखाद्या घाण अडकली असेल, रबर रिंग तुटली असेल, आतमध्ये काही खोलायची गरज नाही, वरच्यावरती हे होऊ शकतं. लक्षात घ्या मी काय म्हणतो, ते कमी वेळात काम होऊ शकतं. त्यानंतर एखाद्या वेळी तुम्ही मला म्हटले की बाबा नाही हायड्रॉलिक लागत नाही, जरा अजून खोल पाहिजे किंवा डम्पिंग उचलत नाही का बघा, हे दिसले का तुम्हाला 2 रॉड, ते हलवा जरा. हा हायड्रॉलिक हे पट्टे हलवा की, पट्टे हलवा की, हलवा. हा ते हालचाल दिसते का तुम्हाला, या रॉडवरती ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे 13चा एक पाना घेऊन गेलो ना मी, हायड्रॉलिकचं काम करू शकतो मी. खुली ऍडजस्टमेंट करायची आहे, एखादी हाईट ऍडजस्ट करायची. म्हणजे काय झालं, हे बाहेरच्या बाहेर आहे, लक्षात घ्या. बरं, आता बरेच दिवस झालं तुम्ही ट्रॅक्टर वापरताय, बुश जातात, बुश हे बुश वरच्यावर आहेत, हे सेन्सिंग स्प्रिंग वरच्यावर आहे, आतमध्ये नाहीत. महिंद्रामध्ये अख्खा हाऊसिंग खोलल्यानंतर स्प्रिंग निघते तिची बाहेर. तेव्हा 3 बोल्ट खोलायचे, हा बोल्ट खोलला की स्प्रिंग बाहेर, काय असेल त्याचे बुश मारायचे, परत बसवा. म्हणजे आतमध्ये काहीच ठेवलेलं नाही. हायड्रॉलिकचं काम वरच्यावर सगळं काम करायचं, आतमध्ये काही खोलायची गरज नाही. बरं, आता हे सांगू शकता का तुम्ही रेग्युलर ट्रॅक्टरला पीटीओ किती बघितलेत, कुठला कुठला आहे, 2 स्पीड आहे त्याला, फक्त 540 750. तेव्हा याला हाईच ते 540 750. त्यानंतर इथं वरती आहे ना, ही जे कॅप काढली याच्या आतमध्ये पण जागा आहे, त्याला डायरेक्ट पीटीओचं इंजिनचं स्पीड भेटतं. तुम्हाला फवारणी करायची आहे, औषध फवारणी करायचं आहे, त्यावेळी मशीन रेस करायची गरज नाही. लक्षात आलं का. तर याच्यावरती तुम्ही शाफ्ट काढून ते औषध फवारणी करू शकता. किंवा आता इनफिल्टर असते बघा, त्याला पंप लागतो, सेपरेट पंप लागतो, तो इथं लागू शकतो, आतमध्ये काय खोलायची गरज नाही. म्हणजेच परत त्याच्यावरनं ट्रॉलीला स्पीड घेता येते तुम्हाला. ट्रॉली जी आहे ग्राउंड पीटीओ, ट्रॅक्टर जसा चालेल तसं याच्यामध्ये ग्राउंड पीटीओ पण ऑप्शनल आहे. 80 HP तुम्हाला दाखवतो मी. ट्रॅक्टरचं चाक फिरलं तरच पीटीओ फिरतो, म्हणजे ते सुविधा काय ट्रॉलीसाठी महत्वाची आहे, तर ते पण याच्यामध्ये करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर एपिसायक्लिक, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे कोणत्याच ट्रॅक्टरमध्ये नाहीये. याच्यामध्ये काय, जो टायरवरती लोड येतो तो 6 ठिकाणी डिवाइड होतो, 1 2 3 4 5 6. म्हणजे ट्रॅक्टरवरती लोड आला 100%, तर गिअरबॉक्स वरती फक्त 33% लोड जातो आतमध्ये क्राऊन पिनियनला. त्यामुळे याला सिंगल ब्रेक तुम्ही दिवसभर मारा, तुम्ही दिवसभर म्हणतो मी,
याचं क्राऊन पिन तुटूच शकत नाही, कारण हे 6 ठिकाणी असल्यामुळं याच्यामध्ये पूर्णपणे क्राऊन पिनची सेफ्टी आहे, लक्षात घ्या. बाकीच्या ट्रॅक्टरला तर एखाद्या कंपनीमध्ये येतंय ते, पण 90% कंपनीमध्ये येत नाही. आहे त्याला आहे, पण बाकीच्या नाही आहे कुठल्या कंपनीला. पण हे आपल्या सगळ्या मॉडेलला आहे सर. हा गिअर मग ते त्याला एपिसाइक्लिक म्हणत नाहीत, बुल गिअर म्हणतात. एक मोठा गिअर एक लहान गिअर, एकच दात मॅच असतो, त्याला बुल गिअर सिस्टम. ती आतमध्ये पण येते आणि काही ट्रॅक्टरला बाहेरच्या साईडला पण येते. एचएमटीला वगैरे बाहेरच्या साईडला येते, चाकाजवळ येते. मग ते इंटरनल आतमध्ये येतं, सोनालिकाला महिंद्राला आतमध्ये येतं आणि एचएमटीला वगैरे बाहेर येतं, न्यू ऑलंडला पण बाहेर येतं. पण ते साधं ऍक्सेल म्हणतो त्याला आपण, का त्याला बुल गिअर सिस्टम म्हणतो. याच्यामध्ये एपिसाइक्लिक सिस्टम ही आपली स्टँडर्ड आहे. आपला कोणताही 45 पासून कितीही मोठा ट्रॅक्टर घ्या, आता आपल्याला 80 HP पण आहेत, सगळ्यांना कॉमन आहे. आणि हा गिअरबॉक्स मी जसं तुम्हाला सांगितलं, 80 HP ला जो लागलाय, तुम्ही जायचा 80 HP ट्रॅक्टर आत उभा आहे, त्याचा फोटो काढून आणा किंवा ट्रॅक्टर उभा करा. कुठला एक पार्ट तुम्हाला वाटतं का सांगा याच्यामध्ये बदल आहे का? 80 HP चं पूर्ण गिअरबॉक्स दिलेला आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मी जे तुम्हाला सांगितलं, हे इतर ट्रॅक्टर मध्ये नसणाऱ्या गोष्टीच तुम्हाला मी सांगितल्या. टायर MRF चे येतील याच्यामध्ये 2 टायर्स आहेत. आता जो आहे तो 14/9चा आहे, याच्यामध्ये 16/9चा टायर पण भेटतो. पण हे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये लेमकनची पलटी वापरा, तुम्ही रोटावेटर वापरा, एक नंबर. ऍव्हरेजच्या बाबतीत आता हे जे मॉडेल आहे ना, इतर कोणत्याही ट्रॅक्टर पेक्षा 10 ते 15% डिझेल कमी लागणार. ओपन चॅलेंज आहे आपलं. दोन्ही ट्रॅक्टर लावायचे, सेम शेतामध्ये, सेम अवजार, सेम ड्रायव्हर, 10 ते 15% डिझेल कमी लागणार आपल्या ट्रॅक्टरला. हा बिलकुल बिलकुल. 7.5 लिटर ऑइल लागतं. 7.5 लिटर. 7.5 लिटर. हो हो. हा हे 65 लिटरच आहे. 65 लिटर. हायड्रोलिक 35 लिटर मध्ये ऑइल आहे. 35 लिटर मध्ये सगळं आहे. त्याचं ऑइल आमचं सगळं सेपरेट आहे. आमचं ऑइल तुम्हाला दाखवतो ना. ऑइल विषयी पण आपण बोललो होतो ना, ते पण तुम्हाला दाखवतो ना. ऑइल मध्ये काय खासियत आहे तुम्हाला दाखवतो ना. रोहित 5 लिटरचं एक कॅन आणि इंजिन ऑइलची बकेट पण जरा काढून ठेवणार टेबलवर. तुम्हाला मी लक्षात घ्या. अजून तुम्ही मला विचारू शकता. तुम्ही सांगितलं, पण त्यांच्या डोक्यात काय असेल बाबा, किंवा महिंद्रामध्ये असं आहे किंवा इतर कुठल्याही कंपनीमध्ये. आणि हायड्रोलिक ब्रेक ते विषय राहिलेला आपलं सांगायचं इकडे बघा. डबल ब्रेक आहे, ज्यामध्ये डबल OIB ब्रेक आहे. डबल म्हणजे 2 ब्रेक आहेत. पायाचा ब्रेक आणि पार्किंग ब्रेक याशी काही संबंध नाही. तुम्ही सगळे ट्रॅक्टर जाऊन बघा, पायाच्या ब्रेकलाच लॉक करतात, पायाच्या ब्रेकलाच पकडून ठेवतात. आपला याच्याशी काही संबंध नाही. ते डायरेक्ट व्हीलला लॉक करतं आणि ते डायरेक्ट गिअरबॉक्सला लॉक करतं. त्यामुळं दोन्ही मध्ये काही संबंध नाही दुसऱ्याशी. मध्ये लाईट लागते आणि ट्रॅक्टर जर चालतो ना, ट्रॅक्टर तुम्हाला पिकअप जाणवतो की पिकअप असं लाईट लागलेला नाही तर लाईट असतो तो. आणि ट्रॅक्टर पण असं जड लागतो ना, म्हणजे एकदम फ्री चालत नाही ना. त्यानंतर बघा याच्यामध्ये आयुष्यभर ऍडजस्ट न करायची गरज आहे. याला ऍडजस्ट करायची गरज नाही. एकदा तुम्ही ट्रॅक्टर घेतला, आयुष्यभर याला ऍडजस्ट करायची गरज नाही. सेपरेट पंप आहेत, दोन्ही सेपरेट पंप आहेत. पायाचा ब्रेक मारला म्हणजे ब्रेकचा पंप आहे. हो हो का. HMTला असं होतं, पण मागच्या साईडला काय होतं, लेदर होतं म्हणजे मोटरसायकलला कसं तसं होतं. पण याच्यामध्ये ऑइल इमस ब्रेक आहेत, म्हणजे प्लेटा आहेत ऑइल मध्ये डुबलेले आहेत. त्यामुळे हे बघायची गरज तुम्हाला साहेबांना बघायला पण भेटणार नाही. बजाजला जसं होतं ना ब्रेक, ती ब्रेक सिस्टम आहे माग, आणि हे प्रेशर सिस्टम आहे. हे कॉम्बिनेशन कुणाकडेच येत नाही. म्हणजे प्रेशर ब्रेक आणि ऑइल मध्ये डुबलेलं हे कॉम्बिनेशन कुणाकडेच नाही. आज तुम्ही नाव घ्या, त्यांच्याकडे जाऊन विचारा, प्रेशर पण पाहिजे आणि ऑइल मध्ये डुबलेलं पण पाहिजे. कॉम्बिनेशन नाही. एक तर ऑइल इमस मिळेल किंवा प्रेशर मिळेल, पण दोघांचं कॉम्बिनेशन कुणाकडेच नाही. आणि हा आटोकेशीर आहे. किमतीमध्ये पण आटोकेशीर आहे तुम्हाला ट्रॅक्टर. किंमत तुम्हाला सांगूच आम्ही. आणि मग टर्बो प्रो आहे, तुम्ही आता बघितला तो ट्रॅक्टर, म्हणजे हा पण बघा, त्याचं पण तुम्हाला माहिती देऊ आपण. असं काय नाही की तुम्ही हा माहिती दिली म्हणून हा पण ट्रॅक्टर बघू शकता तुमचं जर